नमस्कार, मी विजया वामन। जर मी असं म्हटलं की सोशल मीडिया पुरतीच तुतारीची हवा आहे तर होय, जोपर्यंत आपण वरवर बघतो तोपर्यंत आपल्याला वातावरणाचा अंदाज येत नाही। पण आपण आपल्या याच प्लॅटफॉर्मवरून आमदार कामाचा आहे का ही सिरीज रन केली होती। विविध मतदारसंघांमध्ये ही सिरीज गेली। ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत त्या मतदारसंघातही आपली सिरीज गेली आणि ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण ही सिरीज रन केली होती। आमदार कामाचा आहे का तर थोडक्यात काय तर तुम्ही 5 वर्षांमध्ये विकास कामं काय केली, आश्वासनांचा फक्त पाऊस पाडला का, असे बरेचसे काही त्यामध्ये प्रश्न होते। परंतु यामध्ये सर्वात जास्त तफावत जर कुठे जाणवली असेल तर ती होती विकास कामांमध्ये। आपण इतर मतदारसंघांपेक्षा तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये विचार करा की त्या ठिकाणी नेमकी शरद पवार गटाचे आमदार आहेत की अजित पवारचे। इतर पक्षाचे असतील तर तो विषय थोडासा बाजूला ठेवूयात, पण ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत त्या ठिकाणी विकास कामांची गती ही दुप्पट तिप्पट आहेच हे मान्य करूनच चला। टीका करायची म्हणून करायची याला काही अर्थ नसतो, मात्र ग्राउंड रियालिटी जर बघितली तर आम्ही जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये गेलो, त्या ठिकाणी अतुल बेनके यांचं काम पाहिलं, विकास कामं बघितली तर गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी बराचसा बॅकलॉग भरून काढलाय। रस्त्यांची चकाकी दिसून येते आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा पाणीदार आमदार म्हणून अतुल बेनकेंना संबोधलं जातं। त्यानंतर आम्ही नगर शहराचे आमदार जे अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांच्या कामकाजाचा आढावा घेतला तर या ठिकाणी सगळीकडे सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे कामकाज सुरू आहे। निधी अजित पवारांनी भरपूर दिलाय हे मान्य करूनच चालावं लागेल आणि या पलीकडे जाऊन सुद्धा असे अनेक प्रलंबित प्रश्न होते जे अजित पवार गटात असलेल्या आमदारांनी सोडवलेत हेही मान्य करावंच लागेल। या पलीकडे जाऊन पुढे जर आपण गेलो तर मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील शेळके हे विद्यमान आमदार आहेत, तेही अजित पवार गटात आहेत। मात्र त्या ठिकाणचे सुद्धा रस्ते बघा, त्या ठिकाणचं काम बघा, त्या ठिकाणची विकास कामं बघा, असा क्वचित एखादा अर्धा प्रश्न असेल की जो विद्यमान आमदारांच्या माध्यमातून मार्गी लागला नाही। मात्र त्या व्यतिरिक्त अजित पवार गटात असलेल्या आमदारांची सरशी ही हाय। आता याला जोडून मी पुढचा मुद्दा जोडते की शरद पवार गटामध्ये असलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये परिस्थिती काय आहे। तुम्ही कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन पहा, त्या व्यतिरिक्त असे बरेचसे विधानसभा मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी शरद पवार गटाचे आमदार आहेत। 2.5 वर्ष हे सत्तेत होते, त्यावेळी यांच्याकडे बरीचशी खातं होती। आता निवडणुकीच्या तोंडावरती कामं करायची ती तरी किमान शरद पवार गटात असलेल्या आमदारांनी करायला हवी होती, मात्र तीही केलेली नाहीये। त्यामुळे एकट्या पवारांच्या नावावरती यावेळची विधानसभा निवडणूक ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ढकलली जाऊ शकत नाही हा आमचा अंदाज। आता या पलीकडे जाऊन आणखी काही विविध मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांमुळे असं जाणवतंय की तुतारीला लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची हवा तुतारीची होती किंवा अनुकूल परिस्थिती होती तशी परिस्थिती आता विधानसभा निवडणुकीमध्ये नाहीये। आता कसं आहे की विविध मतदारसंघांमध्ये फिरल्यानंतर विविध आमदारांसोबत चर्चा होती, कधी सत्ताधारी आमदारांसोबत चर्चा होती, कधी विरोधी पक्षातील आमदारांसोबत चर्चा होती। रिअल फॅक्ट हेच आहे की शरद पवार अजूनही अजित पवार गटामध्ये गेलेल्या आमदारांच्या वेटिंगवर आहेत। ते आमदार कधी आपल्याकडे येतील आणि यासाठी रोज फोनची सुद्धा फोन एकमेकांना होत आहेत की तुम्ही येतात का, तुम्ही येतात का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे अजित पवार गटात असलेल्या आमदारांना फूस मारण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते करण्याचा प्रयत्न करतात, कारण ग्राउंड रियालिटी हे सांगते की काही अजित पवार गटामध्ये असलेल्या आमदारांच्या सीट अशा आहेत की त्या ठिकाणी पवारांनी कितीही ताकद लावले तरी सुद्धा आमदार त्यांच्या विकास कामांच्या जोरावरती निवडून येतात आणि त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारीची हवा कमी झाली आहे असा आम्ही अंदाज बांधलेला। विकास कामांच्या मुद्द्यांवरनं जर बोलायचं ठरलं तर अजित पवार गटाचे आमदार ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्या ठिकाणच्या विकास कामांचा आलेख हा चढता। अर्थात आता हा व्हिडिओ केल्यानंतर तुम्ही म्हणाल आज तुम्ही खूपच अजित पवारांची चाकरी करतायत, खूपच त्यांची वाहवाही करतायत, असे बरेचसे तुम्ही अंदाज जे आहेत ते बांधणार आहात। पण या पलीकडे जाऊन मी सांगते की ज्या ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत त्या मतदारसंघामध्ये मी आवाहन करते म्हणून एक फेरफटका मारू नये, कारण आम्ही तर त्या ठिकाणची ग्राउंड रियालिटी टेस्ट घेतली की सत्ताधारी आणि विरोधक आणि त्यांच्या मतदारसंघातील विकास कामे हीच परिस्थिती भाजपाचे आमदार किंवा शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्या मतदारसंघांमध्ये आहेत त्या ठिकाणी पाहावयास मिळत नाही। मात्र अजित पवारांच्या बाबतीत मात्र पाहावयास मिळते म्हणजे मिळतेच, ही सगळ्यात मोठी तफावत आहे।
आतली बातमी अशी सांगते की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजूनही अजित पवार गटातील आमदारांना आपल्याकडे घेण्यासाठी फोन करतायत, तुम्ही येतात का, तुम्हाला लगेच उमेदवारी डिक्लेअर करतो, अशा ज्या आहेत त्या सध्या एकमेकांना फोन करण्याच्या जे आहेत एकामागे एक जे आहेत ते फोन सुरू असल्याचं दिसून येत आहे। मग त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की खरोखरच तुतारीची हवा कमी झाली का? पुणे जिल्ह्यामध्ये विविध विधानसभा मतदारसंघ आहे, बऱ्याचशा मतदारसंघांमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती पाहावयास मिळते। जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तुतारीची हवा तशी खूप कमी आहे। त्या ठिकाणी एकतर अतुल बेनके यांच्या विकास कामांमुळे ते स्ट्रॉंग आहेत आणि त्या पलीकडे जाऊन जर मागे जर कुणी त्यांचे असेल तर तिथे थोडेफार शरद सोनवणे चालतील, मात्र त्या पलीकडे आणखी कुणाची हवा तिथे दिसून येत नाही। नगर शहराचा विचार केला तर संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण असा प्रश्न आहे। इथे इच्छुक जरी डझनभर असले तरी सुद्धा आता संदीप कोतकर यांची एंट्री झाल्यामुळे पुन्हा प्रश्न होतो, पण संग्राम जगताप त्यांच्या विकास कामांचा दावा करतात आणि त्याच दाव्यांच्या बेसवरती सध्या नगर शहरातील लोक जे आहेत ते संग्राम जगताप यांच्या बाबत अनुकूल असल्याचं दिसून येते। आणि या व्यतिरिक्त मावळ विधानसभा मतदारसंघातही अशीच काहीशी परिस्थिती आहे। अंतर्गत विरोधामुळे जरी इकडचे तिकडे काही गणित हुकणार चुकणार असले तरी आमची सिरीज त्याही मतदारसंघात गेलेली होती, तिथे वन साइड सुनील शेळके चालतात आणि तेही विकास कामांच्या बेसवर चालतात असं दिसून आलंय। आता या पलीकडे जाऊन असे विविध विधानसभा मतदारसंघ आहेत की जिथे शरद पवार गटातील आमदारांची काही प्रमाणावरती कामे आहेत, पण ज्या तुलनेत अजित पवार गटातील आमदारांची कामे आहेत त्या तुलनेत मात्र शरद पवारांच्या आमदारांची कामं नाही आहेत आणि यांना सुद्धा सत्ता उपभोगायला भेटली आहे। त्यामुळे आमची सत्ता नव्हती त्यामुळे काम करता आलं नाही असं म्हणायला आमदारांना सुद्धा आता जागा राहिलेली नाहीये। त्यामुळे ग्राउंड रियालिटी आणि गेल्या 2 महिन्यांपासूनचा विविध विधानसभा मतदारसंघाचा घेतलेला आढावा हाच सांगतो की तुतारीची हवा निघत चालली आहे, क्रेज जी आहे ती काही प्रमाणावरती ओसरत चालली आहे। आणि मनात आलाय म्हणून आणखी एक प्रश्न तुम्हाला करतेच, शरद पवारांचा लोकसभा निवडणुकीला दाखवलेला 80चा स्ट्राइक रेट हा अजित पवार यांनी केलेली बंडखोरी आणि शरद पवारांना झालेल्या सहानुभूतीचा फायदा होता। मात्र आजच्या या विधानसभा निवडणुकीला जर पुन्हा एकदा शरद पवार हे अजित पवार गटात गेलेल्या आमदारांना स्वतःकडे घेत असतील तर मतदार म्हणून तुम्ही तरी कोणत्या तोंडाने सहानुभूती म्हणून शरद पवारांच्या बाजूने झुकणार आहात असा प्रश्न आहे। आणि ही विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पवार एकनाथ शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी करणार नाही याची गॅरंटी तरी कोण देणार? कारण आतल्या बातम्या काहीशा अशाच सांगतात। आता तुम्हाला याबाबत काय वाटतंय ते तुम्ही ठरवा। या व्यतिरिक्त आता तुमचा काय अंदाज आहे तो आम्हाला कमेंट सेक्शनला कळवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। बाकी जय महाराष्ट्र।